मला म्हणत होती नको रडू म्हणले, तुझं दुःख माझं दुःख एकच आहे, कोणाला सांगतो आता, बस म्हणले नको रडू. काय बघ कसं म्हणताय, माणसाला खरं वाटा म्हणतात बायको काय इडी काही. हाय सगळ्यांना नमस्कार, कसेच बरेत ना सगळे? तर बरेच असतात आणि आनंदी पण असतात, तसंच आम्ही सगळे पण आनंदीच आहे बघा. तर बघा दुपारी आत्या ताई आणि आई आल्या होत्या, तर बऱ्याच वेळ झालं TV मालिका बघत बसल्या होत्या बघा. आता चहा पाणी झालं, कारण की आता चालल्या तर भाऊजींचा फोन आला होता बघा ताईंजवळ. तर भाऊजी म्हणलं कसला तरी व्हिडिओ घ्यायचा, कसली तरी गेम आहे बघा, काय माहिती नाही आम्हाला पण म्हणत होतं या म्हणून. तर बराच वेळ झाला भाऊजींनी बोलवले, तर इथं अर्धा एक तास गेला तरी आणखीन इथंच येतं. तर जायचं काय करत होतं, पण मीच कुठं थांबवलं, जेवण हे करा म्हणलं चहा. तुम्ही का जेवण नाही केलं? जेवण केलं, करायचं असतं की थोडं तरी. केलं जेवत नाहीत बघा, 2च टाइम जेवतात, सकाळ आणि संध्याकाळी. संध्याकाळी जेवण लवकर लागतं बघा, कारण दुपारनं जेवत नाहीत त्याच्यामुळे. तर जातो बाई मग आता राहा की नाही, आता काल जायचं मला उद्या घरी. आता हे वाढदिवस झाला जवळ बापूचा, तर जायचं उद्या परवा दिवशी. राहायचं काय तिकडं, तर इथं राहायचं तिथं राहायचं. राहा म्हणते, पण आत्यात निघाल्यात म्हणून चालल्यात. आत्या असल्यावर राहत्यात करमत, असं एकट्यांना करमत नाही. तर उद्या हाय बघा भाऊजींचा बड्डे आहे ना हो. आणि आता राधू निघाली बघा आत्यांसंग. पण असं आहे की घरामध्ये राधा निघाली की होम निघतो मागं लगेच, आणि नाही नेलं की रडतो. त्या दिवशी पण राधा परवा दिवशी ताईंसंग चालली होती, ओम लागला रडाय, मग तिला लगेच उतरवली खाली. काय करायचं मग, त्याला ठेवायचं का घेऊन जायचं? राधा नको जाय. तर दोघं पण चालल्यात, कशी रागवती बघा. हा, तर हे पण चाललंय बघा. आत्या म्हणला येऊ दे, पण मीच नको म्हणलं आता सगळे तिकडं एका जागेवर इतका मोठा गोंगार का नको म्हणलं राहू द्या. पण लेकरं काय ऐकाना, जायचं करतात. तर दोघं पण निघाल्यात आता. तर बघू आता ह्यांनी सोडायला जातात का चलतच मग जातात, कारण काय म्हणलं एवढे जण गाडीवर बसायचे नाही, आम्ही चलत जातो. हा, तर तरी पण लावते ह्यांना 2 एडं करायला लावते. आणि आता हे दोघं मागं चालल्यात, तर दुर्गा सगळ्यांच्या पुढं रस्त्याला आत्यांसंग घेऊन फिरते, या आत्यांना घेऊन फिरते बघा सगळ्यांच्या पुढं रस्त्याला. हा, पडू नका. हा हा बाय बाय. तर बघा दुर्गा आली, तिच्या अंगात शर्ट पण नाही, माती खेळत होती म्हणून काढलाय. तर बघा यो खायला घेऊन आली, ह्यासाठी तर आजीच्या माग पडते, हाय का नाही? हाय दुर्गा, तशीच निघली होती तो. आता ही पण माग लागले, कसं वाटत हिला? काय नाही, थोडा रडते कशी तर गप करा येते, पण ओम काय लवकर गप बसत नाही. आता म्हटलं ओमला घेऊन पुढे हात लावा नाही, पुढे हात लावा नाही. सवय लागली आईस्क्रीम खायची सारखी. हे दुर्गा आत्या व्हिडिओ बघतात, चला आपण व्हिडिओ बघतात. ह्यांनी सकाळपासून व्हिडिओ बघा बनवतात, किती एका मिनिटाची पण रील्स नसतात, ती सकाळपासून बनवतात. चाललंय आता ह्यांनी येते की सोडवायला बघा, तोपर्यंत निम्म्यात जातात 2 एडं घालते की. काय आणखीन आहेत घरात बसल्यात, बघ पप्पाला विचार. आणि तुम्ही चालला दुर्गा तुमच्या पुढे की तिकडं. हो का आले, हो का घरात गेले, हो का आले, हो का. ए ढांप्या चल पाण्यात बसायला बादलीत, चल जायचंय, चल. चला हिला आणखीन एकदा आंघोळ घालते आणि सोबत पाणी आहे, आणि हातपाय धुते. हातपाय धुण्यापेक्षा आंघोळच घालते, तिला गन पावडर हे करते आता. अरे मग अशा आत्याने सगळ्यांना एक आणली होती की, बास की खाल्ली की. मग ताईने सगळ्यांना एक कोण आणलं होतं आईस्क्रीम, सगळ्यांनी खाल्ली. चल घरात चल. आत्या उद्या नाही येणं व्हायचं, आत्यांना राहायचं होतं, पण तिकडं भाऊजींना व्हिडिओ बनवायचा, त्याच्यामुळे जावं लागतं. हे कसं काय दौरा निघालाय पुढं, उघडा ढांप्या, कपडे नाही घातली काय नाही, तशीच निघाली. आता इकडं ते दिवसासारखं आता लय रडते, लवकर गप्पच बसत नाही.
इकडनं जा जा इकडनं. कोणच ऐका नाही, दोघापैकी एक जण थांबा म्हणते तो कोणच थांबा नाही घरी. आत्या इकडं आल्या होत्या, तिकडनं चालल्या होत्या, तर दुर्गा सगळ्याच्या पुढं तिकडं. आत्या परत इकडनं आल्या, तिकडनं गेल्या, दुर्गाला इकडनं आणली बघा. काय झालं काय झालं बाबू कुठे निघाली इकडे. माझ्या बाबूला सगळी चुकवून जातात ग, लेकराला काय कळत नाही जर का. कुठंही सांगाले कुठं 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 निघाली तर घरात आहे. चल ती कागद खाती का आता पर होय ग. तर बघा मगाशी ओम आणि राधा खालच्या घरी गेली होती बघा आत्यांबरोबर. आणि ताई तुम्हाला कुठंच दिसलं नाही, ताई होत्या इथं घरात उडं बघत होत्या. आणि जाताना म्हणलं दाखवा तर दुर्गा महाग लागली होती म्हणून ताई बघा दुर्गाला चुकवून गेलत्या. आणि ओम काय राहत नाही कुठं ह्यांना सोडून आणि मला सोडून संध्याकाळच्या टायमाला बघा. त्याच्यामुळे ह्यांनी ह्याला जाऊन आणलाय 9:30 वाजता. तर आता आम्ही बसलोय जेवण कराय आणि अजून काही स्वयंपाकच बनवला नाही है ना दुर्गा. मग दुर्गा खाते खरबूज. पप्पा पप्पा करतो ती. पप्पा पप्पा करतो, मम्मी चल मम्मी की जेव. सारखं रट्टा काय नाही माझं तू. जेवण उठल्यावर करायला कर. म्हणतोय. आधी म्हणला दही दे खायला, उठल्यावर कर इथं. दिलं तर आता म्हणतोय मला असलं नको. भारी झालं ह्याचं, कारण आता फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर बर्फ होणार आणि बाहेर वाटीमध्ये काढल्या ते पाणी होणारच की, नको म्हणायला लागलाय. मसाले भात दिला आधी हा म्हणला, आता म्हणतोय नको. नेमकं काय होतंय काय बघ, हसतोय पण वरक्या मरक्या काय का नाही. काय होतंय पप्पालाच भेटतो तेवढा, मम्मीला कोणच भेट नाही है ना दुर्गा. दुर्गा बघा कशी खाते आता. नळाला दम येते. सकाळ पाणी यायला लागलं म्हणते कोडो बंद केलं तर तू टिपकतोच आहे की. काय म्हणताय नळाला तर मला देतय कोण. नळाला दाराला बादलीला पडद्याला किचनला शिवाय देते. अहो काय बघ कसं म्हणताय, माणसाला खरं वाटा म्हणताय बायको काय इडी काही. नळाला म्हणत होते नको रडू म्हणले. तुझं दुःख माझं दुःख एकच आहे, कोणाला सांगतो आता. बस म्हणले नको रडू. आणखीन काय शिल्लक बाकी. तिकडं कुठं खायला गेला इकडे खाली चल. मी ना तुला पप्पाला तिकडं दीदीकडं आणि कृष्णाकडं सोडायला लागलं. लेड्याने केलं तर जायचं का सांग. मीच म्हणलं आणा त्याला रडल आणि आणलं तर असं येड्याने करतोय. चल इकडे खाली बसून जेवण कर. चल तिथंच जाऊन बसलाय. दुर्गा जाऊ दे खा आपलं भात. चल पप्पा सांगा भात माझ्या बाबूला मांडी घाला. खरबूज जाऊन आणलंय मग फ्रीज मध्ये खायला संपलं होतं खरबूज. ही बघा केळी संपली होती सगळी. तर तिकडे गेली फ्रीजचं दार उघडला, हाक मारली ये करते. जाऊन बघते तर तिला काहीच दिसना खायला. म्हणली गाडीकडे गेली, हात केला, पप्पाला घेऊन गेली, खावा आणलाय है का नाही दुर्गा है ना. संपला आता भात खावा.